नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ग्रो टुगेदर या ॲपवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतरच म्हणजे पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतरच तुम्हाला बॅच खरेदी करायचं आहे. बॅच कोणती? तर आपली ही जी बॅच आहे ती म्हणजे कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवा या पदाची बॅच आहे. इथं असणारा जो 140 मार्काचं हे आता कट करून टाका. आपण तुम्हाला 200 मार्क म्हणजे 100 प्रश्न सगळेच्या सगळे कव्हर होतील अशी बॅच आपण घेऊन आलेलो आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला बॅचची वैशिष्ट्य ह्या सगळ्या गोष्टी इथं वाचता भेटतील. अभ्यासक्रम, PDF, तुम्हाला पुस्तक घ्यायचं आहे, बाकीचे घटक असतील त्याची PDF असेल, टेस्ट सुद्धा आहे आणि अनलिमिटेड वॉचिंग आहे. हे तुमचे साधारण प्रश्न म्हणजे खूप वेळेस तुम्ही तेच प्रश्न विचारता. 2-3 प्रश्न तुमचे साधारण असतात. ह्या बॅच मध्ये तुमच्या पेपर 1 चे सर्व घटक म्हणजे चारही घटक, पेपर 2 चे सर्व घटक, विषयाशी संबंधित ज्ञान हा जो घटक आहे हे सगळं संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. संपूर्ण तयारी, तेही फक्त आणि फक्त माफक दरात. तुम्हाला माहित आहे फीस खूप कमी आहे. तर तुम्ही तुलनात्मक बघितलात इतर क्लासेसची तर फीस भरमसाठ फीस आहे आणि सगळं क्लास मी शिकवतोय. टेन्शन घेऊ नका. ऑलरेडी 2018च्या बॅचला सिलेक्टेड आहे. 18 पासून माझी पहिली पोस्ट कर निर्धारण प्रशासकीय आहे ते 2022 पर्यंत आतापर्यंत 6 पोस्ट झालेल्या आहेत. माझा प्रवास इथून सुरू झालाय. तुमचाही प्रवास इथूनच चांगला सुरू व्हावा याच्यासाठी शुभेच्छा. बॅच मध्ये काय काय घेतलं जाणार आहे आता आपण डिस्कशनला सुरुवात करूया. तुमचे जे काही प्रश्न असतील ते सगळे इथं क्लिअर केले. सगळा घटक काय काय घेतलं जाणार आहे ते सिलेबसला प्रत्येक पॉइंट ना पॉइंट सिलेबसचा पॉइंट घेतला जाणार आहे. रोज सकाळी किती 7 वाजता सकाळी 7 वाजता आपलं लाईव्ह क्लास असतो. प्लस हेच लाईव्ह झालेला क्लास तुम्हाला रेकॉर्डेड उपलब्ध असतो. अनलिमिटेड वॉचिंग आहे. तुम्ही कितीही वेळेस पाहू शकता. तुम्ही मोबाईल वरती पहा, तुमच्या लॅपटॉप वरती पहा, कुठेही पाहू शकता. अनलिमिटेड पहा. तुम्हाला अभ्यासासाठी निर्बंध नाहीयेत. तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास करू शकता आपल्या ऍप सोबतच तुम्हाला 5 टेस्ट फ्री आहेत. 5 टेस्ट ज्याची किंमत जर बघितली तर फक्त टेस्ट सिरीज लावलात तर 250 रुपये आहे 5 टेस्ट. त्या 5 टेस्ट बॅच सोबत फ्री आहेत पहिल्या. त्याच्यानंतरच्या ज्या 5 टेस्ट असतील बाकीच्या टेस्ट तुम्हाला पे करावे लागतील. परंतु 5 टेस्ट फुल लेंथच्या जशा IBPS TCSच्या TCS पॅटर्न असतो तशाच टेस्ट तुम्हाला इथं मिळणार आहेत. आता चला थोडा सिलेबस बघूया. ओके, सिलेबस बघू. सिलेबस तुम्हाला माहित आहे, आपण खूप वेळेस त्याच्यावरती डिस्कशन घेतलंय. पेपर 1 पेपर 2 बॅच मध्ये कव्हर केला जाणार आहे. दोन्ही पेपरसाठी वेळ किती आहे? पेपर दोन्ही मिळून 100 प्रश्न आहेत. 100 प्रश्न 200 गुण आणि याला 120 मिनिट आहेत. पहिल्या पेपरला 70 मिनिट तुम्हाला दिले जाणार आहेत आणि दुसऱ्या पेपरसाठी तुम्हाला 50 मिनिट भेटणार आहेत. सगळे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न आहेत. पहिल्या पेपर मधला मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी त्याच्यावरती 15 प्रश्न आहेत. इंग्लिश वरती 15 प्रश्न आहेत, सामान्य ज्ञानवरती 15 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीवरती 15 प्रश्न. असं पहिल्या पेपरमध्ये 60 प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे टोटल 120 मार्काचा आहे. जर तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये 45% गुण मिळाले तरच तुमचा म्हणजे 54 गुण मिनिमम मिळाले पाहिजेत 100-120 पैकी, तरच तुमचा पेपर 2 तपासला जातो. मग पेपर 2 मध्ये जरी मिनिमम 45% गुण मिळाले त्यानंतर मग तुमचं मेरिट लिस्ट साठी नाव घेतलं जातं. हे खूप महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक घटकाची व्यवस्थित तयारी केली पाहिजे. पेपर 1 चे सर्व घटक आपल्या बॅच मध्ये कव्हर केले जातील. काळजी करू नका. अजिबात काळजी करायची आवश्यकता नाहीये. सगळा घटक कव्हर केला झालाय. त्याच्या अगोदर तुमचे दररोज व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल किंवा लाईव्ह असेल, जे काही असेल ते तुमचं त्या सेक्शन मध्ये ऍड केलेलं असतं. त्याच्यानंतर पेपर विषयाशी संबंधित ज्ञान
विषयाशी संबंधित ज्ञानाचे 40 प्रश्न आहेत, 80 मार्क आहेत. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 45% गुण घेतलेच पाहिजेत तरच तुम्हाला काय मिळणार आहे, पुढचा तुमचा पेपर चेक केला जाणार आहे. याच्यासाठी तुम्हाला किती 36 मार्क घ्यावे लागतात. म्हणजे तुमचे मिनिमम 90 मार्क मिळाले तरच तुम्ही लिस्टमध्ये येऊ शकता. लेक्चरमध्ये बघूया सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, निगेटिव्ह मार्क सिस्टीम आहे. 1/4 निगेटिव्ह आहे, 1/4 निगेटिव्ह. त्याच्यामुळं अटेम्प्ट, अभ्यास या सगळ्या गोष्टी सुद्धा तुमच्या मॅटर करणार आहेत. 1/4 निगेटिव्ह आहे म्हणजे एक प्रश्न चुकला तर तुमचे पॉइंट 20 मार्क कमी होतात. त्याच्यानंतर अपूर्णांक स्वरूपाची आहे बॅचमध्ये सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर आपलं एक पुस्तक पण आलेलं आहे, कर निर्धारणसाठी स्पेशल पुस्तक आहे. कर निर्धारणसाठीच असलेलं पुस्तक आहे. कर निर्धारण मधला कोणता घटक? कर निर्धारण पदासाठीचा सामान्य ज्ञानचे सर्व घटक प्लस विषयाशी संबंधित ज्ञान हे जे आहे, म्हणजे टोटल किती मार्क झाले? हे 15 मार्क आणि हे 40 मार्क, असे तुमचे 55 प्रश्नांची तयारी. फक्त पेज जर बघितला तिचे किती पेजेस आहेत माहिती आहे का पुस्तकाचे? फक्त 280 पानं आहेत आणि किंमत फक्त आणि फक्त तुम्हाला 180 रुपये द्यावे लागणार आहेत बुक स्टॉल वरती. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक बुक स्टॉल वरती ते उपलब्ध आहे. अजिबात काळजी करायची काही गरज नाही. हे 15 प्रश्न तुम्हाला शब्दसंग्रह, त्यांनी सिलेबस खूप डिफाईन करून दिलेला आहे. शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी आणि वाक्यप्रचार याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत. आपण तुम्हाला ऑलरेडी व्याकरणाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून दिलेले आहेत. शब्दसंग्रह बॅचमध्ये रेकॉर्ड केला जाईल. त्यासोबत उतार्यावरचे प्रश्न सुद्धा आहेत. एक मोठा उतारा दिला जाईल पेज भरून आणि त्याच्यावरती एकच प्रश्न विचारला जाईल. कारण 15च प्रश्न विचारायचे आहेत आणि 15 प्रश्नासाठी बॅचमध्ये जितकं शिकवलं जाईल तिकडे सफिशियंट आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वाचू शकता. वाळंबे सरांचं पुस्तक व्याकरणाचं प्लस शब्दसंग्रह तुम्हाला सगळ्या परीक्षांसाठी उपयोगी होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढचा विषय आहे तो म्हणजे इंग्रजी. इंग्लिश बद्दल जर बघितला तर तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट जे TCS पॅटर्न मध्ये, TCS जो पॅटर्न आहे तो TCS पॅटर्न मध्ये येणारे जे महत्वाचे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ग्रामरचे, ते सगळे आपल्या बॅच मध्ये लवकर अपलोड करून दिले जातील. त्यानंतर होकॅब आहे, होकॅब ती अपलोड केली जाईल. होकॅब असेल, ग्रामर असेल, तुम्हाला कमीत कमी टायमिंग मध्ये चांगल्या प्रकारे इंग्लिश मध्ये तुम्ही मार्क घेऊ शकाल असे इम्पॉर्टंट टॉपिक प्लस PYQ सुद्धा, ज्या वेगवेगळ्या PYQ कोणते TCS ने आतापर्यंत जे परीक्षा घेतलेल्या आहेत त्या परीक्षांचे PYQ आपण अपलोड करू आणि त्याच्यावर डिस्कशन सुद्धा घेऊ या बॅच मध्ये. जर तुम्हाला पुस्तक रेफर करायचं असेल तर SP बक्षी सरांचं पुस्तक वाचा. त्याच्यातली होकॅब खूप वेळेस येते, किंवा पालनसुरीची होकॅब करा. पालनसुरीची तुम्हाला होकॅब करायचीच असेल, वेगवेगळ्या परीक्षांसाठी तुम्ही TCS पॅटर्नचा अभ्यास करताय तर पालनसुरी आणि SP बक्षी या दोन मधलाच घटक तुम्ही करणार आहात. त्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडची होकॅब करू नका. या दोघांमधलीच होकॅब परीक्षेला आलेली आहे, आपण प्रूव्ह करून सांगू शकतो. आता सामान्य ज्ञानाचा घटक आहे. सामान्य ज्ञानाचा जो घटक आहे त्याच्यामध्ये भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा विशेषतः भूगोल, इतिहास असेल, भूगोल असेल, असं वेगवेगळं दिलेलं आहे. आपल्या इथं तुम्ही अपलोड केलेला आहे, भारताचा भूगोल अपलोड केलाय, भारताचा इतिहास आपण अपलोड करू. आता हिच्यामध्ये जे सामान्य ज्ञान आहे, अर्थशास्त्राचा जो घटक दिलाय तो अर्थशास्त्राचा स्पेसिफिक घटक दिलेला आहे. कारण पर एकूण जर तुम्ही टॉपिक बघितले सामान्य ज्ञानाचे तर एकूण टॉपिक आहेत आपल्याकडे 6 आणि त्यांना प्रश्न विचारायचे किती 15. आणि प्रत्येक घटकावरती जरी 2 प्रश्न विचारले तर किती होतात? 12 प्रश्न होतात. प्रत्येकावरती 2-2 प्रश्न. मग राहिले ते 3 प्रश्न इकडं एखाद्या टॉपिक वरती ऍड करतात, ते खालीवरी केले जातील. भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासून घ्या, जितकं शिकवलं जाईल तितकंच करा. त्याच्यानंतर इतिहास 2 प्रश्नासाठीच येणार आहे. अर्थशास्त्र जे पॉइंट इथे दिले तेच कव्हर करू आपण. आयात निर्यात, त्याच्यानंतर राष्ट्रीय विकासातील सहकारी बँका, सहकारी ग्रामीण, म्हणजे सहकार हा टॉपिक त्यांनी विचारलेला आहे. सहकार हा टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखा परीक्षण याच्यावरती विचारलेलं आहे. किंमत वाढ, चलन वाढ याच्यावरती ते विचारलेलं आहे. तुम्हाला तेही उपलब्ध करून देईल. त्याच्यानंतर पुढचा आहे भारताची राज्यघटना. त्याच्यानंतर
राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास म्हणजे घटना निर्मिती वगैरे तुम्हाला विचारलं जाणार आहे. संसद आणि राज्य विधानमंडळ विचारलं जाणार आहे. त्याच्यानंतर ग्राम प्रशासन, त्याच्यानंतर ग्रामीण आणि शहरी प्रशासन याच्यावरती विचारलं जाणार आहे. तेही अपलोड करून दिलं जाईल. चालू घडामोडी, खूप जणांचा प्रश्न आहे की चालू घडामोडीवर किती प्रश्न येतील. मॅक्स 2 प्रश्न असणार आहेत. मॅक्स 2 प्रश्न असणार आहेत आणि तुम्ही जे पुस्तकं चालू घडामोडीचे वाचता ते तुम्हाला सफिशियंट आहेत. त्याच्यानंतर पर्यावरण नोट्स दिली जाईल. ह्या नोट्स तुम्ही त्याच वाचायच्या आहेत, त्याच्या व्यतिरिक्त काहीही वाचायचं नाही. त्याच्यातनं कंप्लीट होणार आहे सगळ्या गोष्टी. बुद्धिमापन चाचणीसाठी तुम्हाला किती प्रश्न येणार आहेत? त्यांचे 15 प्रश्न आहेत. बुद्धिमापन चाचणीमध्ये विशेषतः मॅथ पेक्षा रिजनिंग वरती त्यांचा घटक जास्त असतो आणि स्पेशल 8 टॉपिक आहेत. त्या 8 टॉपिक वरती कोणताही पेपर काढा TCS ने घेतलेला, त्या प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला एक तरी काय असणार आहे, प्रश्न असणारच आहे. 8 टॉपिक वर प्रत्येकी मिनिमम एक प्रश्न, मॅक्झिमम 2-3 प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये ग्रेटर दॅन, लेस दॅन, संख्यामाला हे प्रश्न, संख्यामाला असेल, अक्षरमाला असेल, त्याच्यानंतर डायग्राम दिले जातील, त्यांचा क्रम आहे हे असं दिलेला. त्याच्यानंतर सिलोलिगम, त्याच्यानंतर बैठक व्यवस्था टेबलाच्या भोवती, त्याच्यानंतर नातेसंबंध. ह्या टॉपिक वरती 100% प्रत्येक पेपरमध्ये एक प्रश्न असतो. जे PYQ आपण बघूया, TCS ने घेतलेले आतापर्यंत जे पेपर आहेत त्याच्यातले प्रश्न आपण सोडवू, जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया. इम्पॉर्टंट टॉपिक आपण आपल्या याच्यामध्ये घेणार आहोत. अंकगणिताचे तुम्ही प्रश्न बघितलेले असतातच. अंकगणिताचे प्रश्न हे साधे सोपे असतात, बेरीज वजाबाकी असते. बॉडमास पद्धत जी आहे, बॉडमास वरती एखादा प्रश्न येतो, तो बॉडमास सुद्धा आपण लेक्चरमध्ये क्लिअर करूया. हे झालं तुमचा पेपर 1 शी संबंधित आपल्याला घेतलं जाणारा सगळा घटक. तो आपण प्रत्येक घटक कंप्लीट करणारच आहोत आणि तो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे. ओके, आता विषयाशी संबंधित ज्ञान विचारलेलं आहे. विषयाशी संबंधित ज्ञानामध्ये आपल्या पुस्तकातनं सगळे घटक कव्हर केलेत. महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल सगळा कंप्लीट केलाय. त्याच्यामध्ये GIS दिले, GPS दिले, हे सुद्धा कंप्लीट केलेलं आहे. त्याच्यानंतर मानवी वसाहत कंप्लीट केले, लेक्चर सुद्धा अपलोड झालेले आहेत, बघून घेऊ शकता. त्याच्यानंतर पर्यटनामध्ये त्याने पर्यटनाचे प्रकार आणि सांस्कृतिक आणि वारसा हा टॉपिक आपण लेक्चरमध्ये ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे. लाईव्ह लेक्चरमध्ये त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला उपलब्ध आहे. महाराष्ट्राचा इतिहास याच्यामध्ये डिटेल आपण घेऊया. आता सध्या जे लेक्चर चालू आहे ते पॉलिटीचे लेक्चर चालू आहेत. त्याच्यामध्ये घटना निर्मिती झाली, सरनामा झाला, केंद्र राज्य संबंध आपण बघू, मूलभूत हक्क झालेत. म्हणजे जे लाईव्ह लेक्चर झाले होते त्याचे रेकॉर्डिंग तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे ज्या टॉपिकचे लेक्चर झाले त्या ठिकाणी आपण अपलोड करतोय. राजकीय यंत्रणा हे सगळं याच्यामध्ये आहे. जिल्हा प्रशासन याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर नागरी प्रशासनासंबंधी विशेष टॉपिक मी ऍड केलेला आहे याच्यामध्ये. पंचायत राज तर आहेच आहे, परंतु नागरी प्रशासनासाठी वेगळं सगळ्या पुस्तकातलं शोधून शॉर्टमध्ये इथं दिलेलं आहे. निवडणूक प्रक्रिया लेक्चर झालेत, याचे शॉर्ट नोट्स किंवा व्यवस्थित पुस्तकामध्ये अपलोड केलेले आहेत. प्रशासकीय न्यायाधिकरण याच्यावरती सुद्धा प्रश्न येतील. त्याच्या प्रशासकीय न्यायाधिकरण, नैसर्गिक न्यायाचे तत्व, लोकसेवा असणारे, लोकसेवकांना असणारे संवैधानिक अधिकार सगळे पुस्तकामध्ये आहेत. कामगार कल्याण याच्यामध्ये आहे. कामगार कल्याणाबद्दल एक विषय सांगतो. आता EPFO ची एक्झाम झाली होती UPSC मध्ये. याच्यामध्ये कामगार घटकावरती 10 प्रश्न आले होते. आपल्या पुस्तकातनं तुम्हाला 9 प्रश्न सुटले जाणार होते. एक करंटचा प्रश्न होता, तोच आला नाही. त्याच्या विथ प्रूफ मला स्टुडंटनी पाठवलेली, मी तुम्हाला जी फोटो आहे ते सुद्धा देऊ शकतो. मला मेसेज करा, काही हरकत नाही. त्यानंतर न्यायमंडळाबद्दल याच्यामध्ये आहे. माहितीचा अधिकार, लेक्चर व्यवस्थित आहे का, 25 मिनिटाचं लेक्चर आउट. याचं जर लेक्चर तुम्हाला युट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, त्याच्या लोकसेवा हक्क, भ्रष्टाचार, माहिती संगणकाची PDF टाकलेली आहे. पुस्तकामध्ये तो घटक नाहीये, तुम्हाला जर पाहिजे असेल तर बॅचमध्ये PDF उपलब्ध आहे. त्याच्यानंतर आर्थिक सुधारणा पुस्तकामध्ये दिलेला तेवढाच भाग बघा. सार्वजनिक वित्त तेवढाच भाग बघायचा. एकूण विषयाशी संबंधित ज्ञान जे आहे त्याच्यामध्ये 17 काय आहेत, टॉपिक आहेत. प्रत्येकावरती 2 प्रश्न आपण धरले तर 34 प्रश्न इथं होतात तयार. मग राहिला बाकीचे जे 6 प्रश्न आहेत ते आपण अर्थशास्त्र आणि पॉलिटीमध्ये विभागणी करू शकतो. अर्थशास्त्र आणि पॉलिटीमध्ये प्रत्येकी 3-3 प्रश्न आपण ऍड करता येतील. त्याच्यामुळं अर्थशास्त्रावरती तुम्हाला टोटल जर प्रश्न बघितले, हे 4 आणि 3 7 प्रश्न आपण एक्सपेक्ट केलेले आहेत. त्याच्यानंतर पॉलिटीवर जर बघितलात तर
याच्यावरती एक एक प्रश्न म्हणजे याच्यावरती तिघामध्ये 4 प्रश्न वगैरे आपण ग्राह्य धरले तर मोस्ट ऑफ द टॉपिक म्हणजे 12 प्रश्नापर्यंत पॉलिटी जाऊ शकते. त्याच्यानंतर 2-3 प्रश्नापर्यंत पंचायत राज जाऊ शकतं. आपण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये त्याची विभागणी केलेली आहे. प्रत्येक टेस्ट सिरीज मध्ये आपण एक्सपेक्ट केलेलं आहे की कशा स्वरूपात येऊ शकेल. ओके, पुस्तक जून पासून सगळीकडे उपलब्ध झालेलं आहे. तुम्ही घेऊ शकता. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जे बुक स्टॉल आहे तिथं उपलब्ध आहे. त्या बुक स्टॉल वरती जा आणि आपलं महाराष्ट्र नगर परिषदेचं पुस्तक दाखवा, फोटो दाखवा, तुम्हाला ते देऊन टाकतील. त्याच्यासाठी जर तुम्हाला काही तुमच्या जिल्ह्यात एखाद्या गडचिरोलीमध्ये असेल किंवा धुळे नंदुरबार मध्ये जर तुम्हाला उपलब्ध नसेल तर इथं दिलेले जे नंबर आहेत याच्यावरती कॉल करा. आपण तुम्हाला ऑनलाईन सुविधा उपलब्ध होते का बघतो. पहिल्यांदा तुम्ही बुक स्टोअर वरती चेक करा. जे रिमोट एरिया आहेत फक्त त्यांनाच आपण पाठवायची व्यवस्था करायला सांगतो. आपण स्वतः पाठवत नाही. ते बुक स्टॉलला आपण सांगत असतो. बॅच जॉईन करा. ही 140 नाही तर 200 मार्काची बॅच आहे कमी पैशामध्ये. बिलकुल काळजी करू नका. सगळे घटक कव्हर करून घेतले जाणार आहेत. ओके, थँक्यू. भेटूया लेक्चर्स मध्ये.